माननीय खडसे साहेब. सभापती महोदय, पुरवणी मागण्यांवर चर्चा सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी कुठे उपस्थित आहे. जायचंय? घेते क्रमाने. महोदय, पुरवणी मागण्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि आहे 57,000 कोटी रुपयाच्या. मागच्या कालखंडामधली जी आत्ता 3 महिन्यापूर्वी झाल्या त्याच्यामध्ये 45,000 कोटी रुपयाची तूट होती. 57,000 कोटी रुपये आत्ताची तूट आहे. 45,000 कोटी रुपये आधीची तूट आहे. म्हणजे 1,00,000 कोटीच्या वर आज अर्थसंकल्पाला या सरकारला तूट आहे. म्हणजे सातत्यानं तूट वाढता याच्या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे की नाही येणार? एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूट वाढत असताना हा पैसा आणणार कुठून? बरं झालं आता माननीय वित्तमंत्री या ठिकाणी आले. 1,00,000 कोटी रुपयाच्या वर जे तूट दादा आता या ठिकाणी आलेली आहे, हे तूट भरणार कशी? सरकारकडे पैसा नाही, मग नवनवीन योजना तुम्ही आणतात, सातत्यानं तुटीचा अर्थसंकल्प सादर करतात, पण उत्पन्नाचे साधनं काय आहे या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये बोललं जात नाही. किंवा ठीक आहे, एवढे तूट झाली तरी झालेल, आम्ही 2,00,000 कोटीचं उत्पन्न वाढवू. कशावरून वाढवणार आहात? आता तर कर वाढवण्याची मर्यादा जवळपास संपत आलेली आहे. राज्य सरकारकडून जो 5 वर्ष आपल्याला GSTच्या संदर्भामध्ये कॉम्पेन्सेशन मिळत होतं तेही आता संपलेलं आहे. आता तेही आपलं बंद झालेलं आहे. राज्याच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून राज्यभरात काही प्रगती झाली, काही विकास आला, काही उद्योग सुरू झाले, त्याच्यामधल्या तर काही GDP वाढला असे चित्र आज राज्यामध्ये नाही आहे. 1,00,000 कोटीची तूट भरून काढण्यासाठी अध्यक्षामध्ये आणि सारा असताना राज्य सरकारचे वेगवेगळे निर्णय घेतात. शेतकरी आत्महत्या करताय, कामगार बेकार आहे, सुशिक्षित रोजगार नोकरी मागतोय, ती नोकरी आपल्याकडे नाही आहे. मग अशा संदर्भामध्ये आपलं राज्य जे आहे ते निव्वळ या तुटीवर चालणार आहे का? काय पैसा मिळणार आहे? आज लाडक्या बहिणींना इतका पैसा देत असताना अन्य योजना त्याच्या माध्यमातून बंद झाल्या. मी सांगू इच्छितो, संजय निराधार योजनेला पैसा नाही. वृद्ध भूमिहीन योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी किंवा वृद्धांसाठी त्याला पैसा नाही आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना त्यालाच पैसा नाही आहे. 8-8 महिने झाले, 10-10 महिने झालेला पैसा नाही आहे. मग योजना सुरू कशाला ठेवताय? कशाला लोकांना विठीस धरताय? अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी बाब क्रमांक 43 कडे लक्ष सरकारचं वेधू इच्छितो.